स्वातंत्र्य म्हणजे फक्त बंधनमुक्त होणं नाही, स्वतःशी प्रामाणिक राहणं, आपल्या स्वप्नांना जपणं आणि ज्या रस्त्याने जायचे तो रस्ता स्वीकारणं। आजही मी चालतोय एकाच विश्वासाने, सगळं नीट होईल, काहीतरी करायचंय। तो आवाज, तो आत्मा, तो स्वर, तो मला दररोज सांगतो तू करशील, शक्य आहे। आणि म्हणूनच या आयुष्याच्या प्रवासात मी झुकणार नाही, हारणार नाही, कारण माझ्यातली स्वप्न अजून जिवंत आहेत। आयुष्य म्हणजे एक सुंदर यात्रा आहे, जितकी आपण त्याला जपतो तितकाच तो रंगीबेरंगी होतो। आणि या यात्रेत स्वतःच्या अंतर्मनाला ऐकणं, त्याला समजून घेणं, हेच खरं सौंदर्य। ही गोष्ट आहे तेव्हाची, जेव्हा मी आणि अमोल एका गडवजा जागेला भेट द्यायला निघालो। बऱ्याच दिवसातून, म्हणजे जवळपास 4-5 वर्षातून आम्हाला असं मोकाट फिरायला वेळ मिळाला होता। हा वेळ सहज मिळाला नव्हता। तो कसा मिळाला, काय झालं, आपण ते पुढं पाहूच। तर मंडळी, स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आहे आत्ता नसरापूर फाट्यावर, चेलाडी फाट्यावर। हा इथं ब्रिज आणि इकडे चेलाडी। सो आत्ता आपण एका नव्या ट्रेकला जातोय। तडजोड खूप काही शिकवते। तडजोड केल्यानं कठीण प्रश्न मार्गी लागतात, कठीण प्रसंगावर मात करता येते। परमनंट मार्ग जरी नाही मिळाला तरी सोयीची पाऊलवाट तरी सापडतेच। या तडजोडीमुळे असंख्य समस्यांचं निराकरण होतं, कित्येक प्रश्न तर सहज सुटतात। आयुष्यात तडजोड खूप महत्त्वाची आहे। अनेक अनुत्तरित प्रश्नांचं सोपं समीकरण हे तडजोडच। बरीच नातीही या तडजोडीने जोडून ठेवली। मोकळा श्वास जरी घेऊ शकत नसली तरी जिवंत आहेत। आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर समजतं तडजोड किती महत्त्वपूर्ण आहे। जरी पळवाट असली तरीही मॅगी आहे इकडं, कुठं कुठं अडवली तू नको इकडे जा। तर मॅगी इथं काय भेटले नाही आहे, आपण वांगणीतून घेऊया मॅगी, बरं का? वाटाने लागलंच दुकान आपल्याला कुठं लागलं का घ्यायची एफपीची भेटेल असं वाटतंय। हां, तर आपण आता वांगणीकडे जातो, करंजावणे मधून। वांगणी इथून 4 किलोमीटर आहे। हा छोटासा घाट क्रॉस करून जावं लागतं। त्याला कोणच खात नाही, बरं का? तर अमोल, समोरचा टापू दिसतोय ना, तिकडं जायचं आपल्याला। हो, लवकर आता सुरुवातच करायची, पायथ्याला जाऊन गाडी लावायची आणि चो।
उन्हाळा अंतिम टप्प्यात होता. नुकतंच वळवाच्या पावसाचा शिडकाव सुरू झाला होता. त्या शिडकाव्याने हिरवळ जन्म घेऊ लागली होती आणि आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. मला आठवतं, माझ्या आजोळी आलो तेव्हा मेंगजाई हे नाव आमच्या पाहुण्यांकडून ऐकलं होतं, पण कधी पाहिलं नव्हतं. 2004 साल असेल तेव्हा मी पहिल्यांदा ह्या नावाशी जोडलो गेलो. आत्ता चालू आहे 2024. जवळपास 20 वर्षांनी हा योग आलाय. त्यासाठी खूप काही गमवावं लागलं आणि कमवावं देखील. तर मंडळी, मी आत्ता पोचलोय वांगणीमध्ये. माझं जे काय एक्स्ट्रा मटेरियल होतं ते घरी ठेवलं आहे आमच्या पाहुण्यांच्या, आणि ट्रेकला इथून सुरुवात होते. हे आहे आत्ता जे दाखवलं ते, हे आहे इथलं हायस्कूल वांगणीमधलं, दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी. तर त्याच्या उजव्या बाजूनं ट्रेकला सुरुवात होते. आत्ता इथून हा डोंगर दिसत नाही आपल्याला, कारण ही टेकडी त्याच्या भरपूर पुढे आहे. त्यामुळे तो जो टॉपचा पॉईंट आहे तो ही टेकडी वरती गेल्यानंतर आपल्याला दिसायला लागेल. तर मित्रांनो, मामाच्या घरी गाडी लावली, जेवण केलं आणि आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. तसं म्हटलं तर मेंगजाईच्या पायथ्याला धनगर वस्ती म्हणून एक स्थळ आहे. तिथून मेंगजाईची चढणी थोडी जवळ वाटत होती, पण चढण जवळची असली तरी एकदमच 80-90 अंशाच्या कोणामध्ये होती. ती चढायला कठीण होती. याच्या तुलनेत वांगणीवरून जरी अंतर लांब असलं तरी डोंगराच्या नाकाडाने ती चढण सोपी होती. वांगणी हायस्कूलपासून चढणीचा श्री गणेशा झाला. मित्राच्या पाठीवर भली मोठी सॅक होती. बिचाराचा जीव रडकुंडीला आला होता. पण कोणत्या ट्रेकला काय तोंड द्यावं लागेल हे माहिती नसतं, म्हणून शक्यतो आम्ही लोक जेवढं जास्त वजन वाहून नेण्याची तयारी ठेवतो. आज आहे 25 मे आणि कालपासून रात्रीपासून सगळीकडेच वारा सुटलाय, पश्चिम ते पूर्व अशा दिशेने. आणि आत्ता मी पोचलो येऊन एका टप्प्यावर, जिथून वांगणी गाव पण दिसतं आणि मेंगजाईचा डोंगर पण. सो एक टप्पा पार केला पण 20%, अजून बरंच आहे चढ. सो चालत राहिलं पाहिजे. पावसाचं आत्ताच झालेला पाऊस. आमची स्वारी आता त्या डोंगरातून हळूहळू पुढे सरकू लागली. नुकतेच कोवळे उगवलेले गवत आता नुकतेच भाळशे धरू लागले होते. भर उन्हाळ्यानंतर आता कुठेतरी पावसाचा आणि हिरवळीचा शिडकावा झालेला. त्यामुळं कसं हवंसं वाटत होतं. फोटो काढत, गप्पा मारत. ते टॉवरपासून जरा पुढं आल्यानंतर हा झाडांचा एक पॅच लागतोय. इथं जरा वारा अडलं जात आहे, त्यामुळं आवाज देखील क्लिअर येत असेल. आणि अमोल, तुझी काय अवस्था, तुझी काय अवस्था म्हणजे हां वजनाचं गाडं होऊन बसले बघा. माझं आस्था व्यस्त झालंय ना, जबरदस्त वजन आहे बघा. त्यामुळं सध्याची कंडिशन काय बोलण्यासारखी नाही बघा. जवळजवळ 5 पाण्याच्या 5 लिटरच्या बॅगा, झोपायचं सामान, हे बॅगा कुठं, बॉटल म्हण ना, सॉरी बॉटल, आणि झोपायचं साहित्य, मॅगी बनवायचं साहित्य, टोप वगैरे, एकंदरीत एवढा सरंजाम माझ्या पाठीवरती आहे. सो भरपूर हेवी आहे, पण ऑप्शन नाही. आणि मानसिक आणि फिजिकल दोन्ही तयारी होते असायलाच हवे, कारण कोणत्या ट्रेकला कधी कोणती सिच्युएशन येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं ओझं वाहून नेण्याची क्षमता आणि मानसिक अवस्था
याची दोन्हीची तयारी नेहमी ठेवतो आम्ही लोक, ट्रेकिंग प्रेमी बरं का. आता इथं पाठ पण आपण येऊ शकलो असतो, बरं. पण इथला सूर्यास्त हां. आणि सूर्योदय हा अनुभव घेण्यासाठी फक्त हे मुक्कामाचा घाट सगळा बरं का. अच्छा. आपण इतर गडावर जाऊ शकत होतो की, पण हा जो आहे ना गवत असतं त्यावेळेस जरा थोडासा त्रासदायक ठरू शकतो वाटेसाठी वगैरे, नाही का. आत्ता कसं नवीन गवत आहे पायाच्या लेवलला, सो त्यामुळं क्लिअर व्हिजिबिलिटी भरपूर आहे आणि चढायला पण सोपं जातं आहे. आणि आता पावसाने बघ ना कसे आपल्याला हे दिले सूट. हां, आपल्या सुप्त इच्छांना मार्ग मोकळा करून दिल्यावरचं समाधान हे चिरंतन टिकणारं ठरतं. हे मी मेंगजाई ट्रेकमध्ये अनुभवलं. मेंगजाई मंदिर डोंगराच्या उंच अशा भागावर आहे. तालुका वेल्हा, गाव वांगणीच्या बाजूनं आम्ही जायचं ठरवलं. हा डोंगर तसा अवघड श्रेणीतलाच म्हणावा लागेल, कारण आपण ज्या वेळेस वरती पोचतो तेव्हा तो उंचीची समांतर रेषा ही आपल्या राजगडच्या पद्मावती मंदिराच्या सरळ रेषेत येते. आता राजगड काय आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको. झाडे दिसते का तरी एवढी. टायमिंग मध्ये पोचतोय बरं का आपण. आरामात. 1.5 तास सलग लागतो असं म्हणतात. 2 तास जाऊ दे मी म्हणतो, है ना. काय हरकत नाही. हा नुसता ट्रेक नाही आहे, आजूबाजूच्या नजाऱ्याचं पण सुख. जवळपास 60% डोंगर चढून झालेला आहे. वेळ आहे भरपूर आपल्याकडे अजून सूर्यास्त व्हायला. आत्ता जवळपास 5:10 होत आहेत. अजून 5:30पर्यंत वरती पोचेन अशी अपेक्षा आहे. अमोल तिथे थांबला आहे. मी म्हणलं थोडंसं वरती जाऊन थांबावं, कारण की हवा चालू आहे सकाळी, सो घाम येतोय. तर खूप जणांना प्रश्न पडला असेल, हे उन्हाळ्याचं का ट्रेक करतोय बरं. तर उन्हाळ्याचं म्हणजे मेच्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी डोंगर निर्मळ असतात. पाण्याची जरी कमतरता असली, ग्रीनरी नसली तरी वळवाचा पाऊस पडून गेल्यानंतर थोडी थोडी ग्रीनरीज व्हायला सुरुवात होते आणि ती पाहायला एकदम छान वाटते जवळून, आणि अडचण पण नसते चालायला. म्हणजे त्यामुळं असे ट्रेक करायला सोपं जातं. जर ट्रेक अवघड असले, आता हेच जर गवत असतं सगळं मोठं तर मुश्किल झाली असते. हा जो साधा ट्रेक आहे तो मुश्किलीचा ट्रेक होऊन बसला असता. सो त्यामुळं अशा वेळी ट्रेक मला करायला आवडतात. आणि अजून आता मे महिन्यामध्ये आमचे 12 तारखेपासून आज 25 तारीख आहे, हा 4था ट्रेक आहे. म्हणजे 3 ते 4 दिवसाचा गॅपने आम्ही एक ट्रेक करतोय, म्हणजे कामं बघून. सो मस्त चाललं आहे आमचं. चल रे, चला चला चला. बस इतना ही काफी है.
थोडं राहिले आम्हाला. डोंगराच्या अखेरच्या टप्प्यात आलो. तिथं चिटपाखरूही नसणार याची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती आणि आम्हाला कोणाची गरज पण भासत नाही. जेवढं एकटं राहू तेवढं निसर्गाचा पुरेपूर आनंद अनुभव घेता येतो. हरवल्यासारखं वाटतंय. मी हरवलो नाही. मी माझ्या आयुष्याच्या एका अस्वस्थ करणाऱ्या टप्प्यावर आहे, जिथे माझे जुनी व्यक्तिमत्व बदलत आहे, पण नवीन व्यक्तिमत्व अद्याप पूर्ण जन्मलेले नाही. मी एका परिवर्तनाच्या मधोमध आहे. कधी कधी काही रस्ते मला एकट्यानेच चालावे लागलेत. नकोशी झालेली गर्दी मागे राहते, आवाज विरतात आणि ओळखी हरवून जातात. उरतो फक्त मी आणि एक अनोळखी शांतता. हातात हात नाही तरीही वाटचाल थांबत नाही, कारण कुठेतरी खोलवर त्या पावलांच्या आवाजात एक संवाद सुरू झालेला असतो, माझ्यात आणि तुझ्यात. मी इथे आहे तो म्हणतो, पण कुठे? मी विचारलं. या एकांतात, या श्वासामध्ये, या क्षणात आणि माझ्या धैर्यात. आता तू चालतोयस पण घाबरत नाहीस. एकटा आहेस पण एकटे पण नाही, कारण तुझ्या शेजारी जो चालतोय शब्दांशिवाय पण उपस्थितीने भरलेला. जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते, काही व्यक्ती सोडून जातात, पण त्यांच्या वेळेला थोडं थांबलो, थोडं चाललो, जागा मोकळी झाली आयुष्यात. म्हणून घेतला मोकळा श्वास, कधी नव्हे इतका. मी स्वतःला भेटलो. भीती गेली, ठाम उभा राहिलो. सावली नव्हती तरीही न थांबता मी चाललो. गमावलं खूप काही, पण मिळालं देखील खूप. मी सापडलो मला. थोडासा अवघड आहे पॅच तिथल्या शेवटच्या टप्प्यातला, पण इतकाही अवघड नाही. काय म्हणला? काय रे? काय काय माहित? हो बघतो ना. हो डोंगरावरती आल्यानंतर पहिलं दिसलं ते मेंगजाईचं छोटंसं छान आणि सुरेख मंदिर. डोंगरावरती एवढं छान मेंटेन केलेलं असेल याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. खुलं भारी मंदिर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोंगराच्या डावीकडे आपला सिंहगड भली मोठी मांडी घालून बसलाय, आमच्याकडं पाहताना दिसला. कसं आहे वातावरण? वातावरण छान आहे रे, एक नंबर आहे. आणि पण पाणी पण आहे टाक्यामध्ये, पण काढायला काहीच नाही, रस्सी नाही, बादली नाही. पाणी तर लागेल आपल्याला. होईल जुगाड, काळजी करू नकोस. आपण म्हणल्यावर ओके ओके. पोहोचलो एकदाच. जवळपास 2 तास झालं फक्त चालणंच चाललंय. आता कुठेतरी जीवात जीवाला बघा. वरती आलो तर संध्याकाळ चांगलीच जमून आली होती. गार वारा अंगाला झोंबायला लागला होता. अमोलने दगडी टाक्यातून पाणी काढले आणि आम्ही फ्रेश झालो. हात पाय चेहरा धुतल्याने आता ताजंतवानं वाटू लागलं. संध्याकाळ होऊ लागली असली तरी अजून पुरेसं दूरवरचा परिसर दिसत होता. आम्ही बॅग मंदिरात ठेवल्या आणि ओझं हलकं करून मेंगजाईच्या डोंगरावरचे सौंदर्य आपल्या डोळ्याच्या कवेत घेण्यासाठी सज्ज झालो.
आणखी एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो. मंदिरामध्ये एक दिवा जळत होता. याचा अर्थ इथं या अवघड उंच डोंगरावर दैनंदिन पूजेसाठी कोणीतरी येत असावं याची खात्री झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता ही खूप छान ठेवलेली होती, ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आम्ही बॅगा ठेवल्या आणि मोकळ्या अंगाने कॅमेरा घेऊन त्या डोंगरावरती मनसोक्त फेरफटका मारला. फोटोज व्हिडिओज काढले. पश्चिमेकडील मावळतीचा मावळ प्रांत डोळे भरून बघितला. आता चांगलाच अंधार दाटून आला होता. दर्शन वगैरे झालं आणि आता थोडीशी संध्याकाळची सोय करायला लागेल. सोय तर इथं ऑलरेडी आहे, म्हणजे चुली वगैरे आहेत आणि शेल्टर पण चांगलं आहे. तर इथं आपला स्वयंपाक संध्याकाळचा होऊ शकतो. इथं मॅगी आपली बनवू शकते. वारं खूप आहे वरती टॉपला. हे जर शेड नसतं तर चुलीचा अवघड होता. सो ही एक इथं उपलब्धी आहे. आलाय दर्शन तर घ्यायचे देवीचे. दर्शन केव्हाच घेऊन मोकळा झालं. तर आत्ता 7 वाजता आहेत. मेंगजाईच्या मंदिरामध्ये आहे मी आणि बाहेर सोसाट्याचा वारा सुटलाय. खूप सारी थंडी आहे बाहेर. दिवस उन्हाळ्याचे आहेत पण वारं बाकी वारं बरं का. अमोल गेलाय सरपणाचं बघायला. मी इथं थांबलोय कारण की इथं मगाशी या भिंतीवरून वानर दिसली होती. इथं साहित्य आत ठेवलंय त्यासाठी. परत आले, उचकटलं, कुठं घेऊन गेले, कड्यावरून फेकून दिलं. तर गडबड नको म्हणून हा सारा उपद्व्याप. एक जण गेलाय सरपण बघायला, एक जण राखण करतोय. इथं येऊन इतकं भारी वाटतंय ना की बस सगळा परिसर आपला असल्यासारखं वाटतोय. आपला नाहीये हे माहिती आहे, परंतु आजच्या दिवसापुरता तरी आपण इथले राखणदार आहोत. राखणदार म्हणतोय, मालक नाही. सो पैसा वसूल इतकंच भारी वाटतं इथं. याला शब्द काय मला माहित नाही, पण मराठीत जो शब्द चांगला असेल तो मी नक्की वापरेन पुढे. सो इथल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर इथं आपल्याला आल्यानंतर टाके पाहायला मिळतात, मंदिर पाहायला मिळतं आणि मेन म्हणजे जी पश्चिमेकडून येणारी हवा आहे, जो ढगांचा आत्ता प्रवास सुरू झालाय उन्हाळ्यामध्ये, तो पाहण्यासारखा आहे इथं. असं डोक्याला चाटून जात आहेत ढग असं वाटतंय आणि जबरदस्त. हे सांगण्याच्या गोष्टी नाहीत, ह्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. मी दर ट्रेकमध्ये किंवा दर व्हिडिओमध्ये सांगत असतो. एक वेगळं समाधान शोधायचं असेल ना तर हे असं कष्ट केल्यानंतर मिळतं. कारण की इथं चढून यायचं म्हटलं तर आपल्याला कष्टही करावेच लागणार. आणि हा ट्रेक साधारण वांगणीतून 2 तासाच तर नक्की आहे. 2 त्याच्या पुढेही जाऊ शकतो. अंतर बरंच आहे चढायला, टप्पे असल्यामुळं आपण थांबत येऊ शकतो. पण एकाच जर ह्याच्यात यायचं म्हटलं स्टेपमध्ये तर अवघड आहे जरा. सो हा कठीण कॅटेगरीतला ट्रेक म्हणता येईल अंतराच्या दृष्टीनं, उंचीच्या दृष्टीनं. तसा सोपा आहे आत्ता उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात हा ट्रेक थोडासा हार्ड वाटू शकतो. तर आता आपण उन्हाळ्यात आलोय. पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबरला एकदा इथे येऊन बघणार की काय परिस्थिती आणि कसं दिसतंय इथलं वातावरण. खूपच बघण्यासारखं असणार हे, एवढं तर नक्कीच. मिळालं का? भेटलं ना सरपण भेटलंय. हा, चुलपेटासाठी नारळाची केसर जरा सापडली. रात्रीचा इंतजाम करायला पाहिजे. सरपण बघ बरं पुरेसं आहे का तेवढं नाही. भरपूर झालं. भरपूर ना, कितीतरी मॅग्या होत्या ह्याच्यात. भरपूर झालं एवढं मॅगीला. माचीस पण इथं आहे ऑलरेडी. ओके, तिथंच करावं मी म्हणतोय. कुठंही कर, 3 चुली आहेत. ठीक आहे, मीच करू ना? येस, तूच कर. ठीक आहे, आपल्या बॅगा पण इकडे घेऊन येऊयात. चालते, लगेच करायची मागे.
करून टाकू बघ, जेवढ्या लवकर खायला ना तेवढ्या लवकर पोटाला आराम. जैसी आपकी मर्जी. हेच पाहिलं आपण 8 तास केला होता एवढा मुक्कामाचा इथं यायचा. बघ ना आपण आलो ना, हे डग निघायला सुरुवात झाली आजच. बरोबर. आता एरवी सगळं क्लिअर वातावरण होतं. कसलं जबरदस्त वाटतंय. इथं समोर वांगणी गाव, इथं काहीतरी जोगवडी वगैरे काहीतरी असं आहे बघा तिकडे. नाही ते वेगळंच आहे नाव बी मला. मांगदरी, हा मांगदरी तिकडे पुढं. इथं कुठलं वेगळंच गाव आहे. कसं वाटतंय एकंदरीत? एकदम भारी. असं स्वर्ग सुख भेटायला कुठलं, ह्याच्यासाठीच केला होता आता. याच्यासारखं सुख आहे का या जगात? डेली पूजा आहे रे इथे. हा ना, येत असतील कुठले. येत असणार आहे. मी कानटोपी आणली तेवढ्यासाठी, वारं सुटलं होतं म्हणलं गरज आहे कानटोपीची. ढग लय भारी जातात वरनं, मला ते खूप आवडतंय. हे तू काय करतोय लका? बारीक कर किती काय हे करत. व्हिडिओ चालू केलाय का? केलाय बरं का? केलाय ना? हा. तेवढ्या ते हुशार आहे रे, ती सांगायला लागत नाही तुला, आहे का नाही? काय आणता आणला असं तर मजा आली असते. काय कांदा करतो एवढा व्हेजिटेरियन माणूस. लगेचच आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. 7-7:30 झाले असतील. चूल पेटवायला थोडी जास्तच कसरत झाली. महाराजाची खिसरून लय भारी काम करते आप पेटवायला, आहे का नाही? फुकून अखेर ते पेटलं आणि आम्ही चुलीवर मॅगीसाठी पातेलं ठेवलं. टाकलाय बाबा बटाटे बघ ना. सो मंडळी, मॅगी शिजते, दिसत असेल तुम्हाला. चूल होती इथं, पण त्याला मोठी चूल होती तर त्याला हे अँगल इथं भेटले. बऱ्यापैकी सुविधा आहे बरं का इथं स्टेजच्या दृष्टीनं. काय म्हणायचं आम्हाला तुला? बरोबर. हे काय ट्रेकिंगवाले एवढ्या प्रमाणात येत नसतील असं वाटतंय, पण हे जे चुलीचं जी रचना बघून असं वाटतंय की त्यांचे वार्षिक जे महाप्रसाद वगैरे असेल किंवा देवीचे काय कार्यक्रम असतील त्याच्या हिशोबाने ही रचना केलेली आहे. पलीकडेच एक रूम आहे, ती लॉक आहे, त्याच्यामध्ये स्वयंपाकाची भांडी असावीत आणि ही चूल वगैरे अशी बनवलेली आहे त्यांनी. मॅगी शिजते तो पण आपण नेहमीप्रमाणे जे बटाटे आणतो भाजायला टाकतो आणि स्टार्टर जबरदस्तच. मीठ नाही चटणी नाही, पण छान भुकेचे पोट भारी लागते. ट्रेक मध्ये बटाटे थोडे आणि कांदे थोडे ठेवायचे, म्हणजे जरी काहीच नाही झालं तर बटाटे भाजून खाता येतात. कांदे कोण बेशुद्ध पडलं तर त्याला वास द्यायला. कांदे नाही भाजून खाता येत? कांदे बी भाजून खातात, लय भारी लागते असेल. गुळमाट लागते. आज काय झालं माहिती आहे का? आज तुमच्या म्हणजे गावात वारा सुलय सुटलेलं, भयान वारं सकाळपासून. आणि दुपारी तू झोप काढली होती 1-1:30 वाजेपर्यंत. मी जरा उशिरा झोपलं आणि ही कांडी कांदी दे म्हणलं तर ते कुठलं काय देतं. ही समोर मोठी आहे. मी तू म्हटलास ट्रेक काय ऍक्च्युली आपला कालच ठरलेला, पण हे वाऱ्यामुळे माझी काही इच्छा होत नव्हती बाबा. म्हटलं वारे गार सुटले, आजारी बिजारी पडायचं, डोक्याला ताप, झंझावात वाऱ्याचं, तर तू हट्टच धरला नाही जायचं. आता म्हणलं चला, मग आता म्हणतोच गडी तर चला. पण तसं एकंदरीत बरं वाटलं. आलो ते. तर मंडळी, मॅगी तयार झाली आणि पात्रामध्ये बी आली आमच्या दोघांच्या. तर मॅगीला आम्ही खाण्यास सुरुवात करतोय. का मॅगी आपल्याला खाणार? आपण मॅगीला खाणार. ठीक आहे. तुला सांगू का निलेश, मुंबईचं जगणंच वैताग आलाय रे. सकाळचं तुला सांगतो, उठायचं, आवरायचं, कामावर पळायचं, पोटाला भेटते नाही भेटते तरी टायमावर जायचं, दिवसभर तिथं आउटपुट काढायचा
काम करून द्यायचं, त्याचा पगार भेटत असतो म्हणून तो आउटपुट काढायचा आणि संध्याकाळी थकून घरी यायचं आणि घरी आलं जेवायचं आणि बिछाण्यावर अंघोळ टाकायचं, लगेच डोळं लागतो. हीच लाईफ 10 वर्ष अनुभवली. वैताग आलाय यार, कसलीच मोकळीक नाही, काही समजायला काही मार्गच नाही बघ. फ्रस्ट्रेटेड लाईफ, इतकं फ्रस्ट्रेशन ना, तो फ्रस्ट्रेशनमध्येच जगणं असं झालंय. मोकळं जगणं काय असं हे काय माहीतच नाही. पैशाच्या मागं एवढं पळायचं की सगळं बाकी विसरायचं. फक्त पैसा पळायचं, पैसा, मोकळीक नाही, काय नाही. एकदम घड्याळाच्या काट्यावरचं जीवन, बंदिस्त. रोज तेच ते. याला ऑप्शन आहे का ते माहीत नाही. पैसा पण पाहिजे जगण्यासाठी आणि फ्रीडम पण पाहिजे, पण मुंबईमधली लाईफ अनुभवली 10-12 वर्षाच्या पिरियडमध्ये ना, अनुभवली खरंच. असं मोकळं आता निसर्गात आलोय, जगतोय मोकळं, असं नाही तिकडे. पण जाता जाता सहज डोंगरावरून खालचे गावांचे दृश्य पाहावे म्हणून आम्ही कड्यावर आलो. मिनमिनणाऱ्या लाईट्स, काय नजारा होता तो. ते दृश्य डोळ्यात साठवून आम्ही आता मेंगजाईच्या मंदिरात झोपण्यासाठी आलो. वारं झोपून देत नाही बाबा, बेकार वारं आहे. असं वाटतं कधी जाईल आणि कधी नाही. जड बॅग आहे ना माझी, जिरवली. आता लाईट बंद कर, झोपू दे मला. एवढं होतं पाठवलं माझं तिकडे घे. असं कसं झोपलं, सरकीवरती अजून जागा आहे की नाही बाबा, बस कम्फर्टेबल आहे. टेंटने लय भारी, आपलं 50% थंडी बंद केली. मग काय टेंटने नाहीतर गार लागलं असतं. गार म्हणजे फार बेकारी झाली असते. टेंट तुझा राहील का बाहेर वाऱ्यात? आपल्याला पॅराशूट सारखं उचलून येईल पुण्याकडे नेतो का मध्ये सोडतं काय माहिती. चला, गुड नाईट. भेटूया सकाळी लवकरच. नक्की भेटूया. मंदिरामध्ये त्या पेटत्या दिव्याने मंदिर मंद प्रकाशात उजळून निघालंच होतं, पण त्याशिवाय त्या दिव्याचा गंध पूर्ण मंदिरात पसरला होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की इथं निवाऱ्याची चांगली सोय झाली. कधी कधी वाटतं मला हे झगमगीत लाईफ नको, मला साधं आयुष्य जगायचंय. क्षणभर वाटतं सुखाच्या मागे धावता धावता आपण स्वतःला तर हरवून नाही ना गेलो. रात्रीच्या कुंडलकीत, झोपेत, टेंटमध्ये थंडीच्या झळा आणि मनातल्या स्वप्नांची धुंद हवा, हे सगळं जीवनाचा एक सुंदर अनुभव आहे. त्या रात्री त्या दिव्याच्या प्रकाशात मनातली शांतता आणि त्या क्षणांची आठवण नेहमीच जपली जाईल. आता विचार करतो की आयुष्याचा खरा अर्थ काय. सुख, दुःख, अपूर्णता हे सगळं जुळून तयार होतं आणि तेच जीवनाचं खरं सौंदर्य आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव आपल्याला नवीन शिकवण देतो. या प्रवासात किती संघर्ष केले तितकाच आत्मा अधिक मजबूत बनतो. मित्राच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं ही प्रत्येक मैत्रीची निशाणी असते. ते आज मला अनुभवायला मिळालं. स्वातंत्र्य काय असतं नकळत आपणच आपले कसे पाय मागे ओढतो. या धावपळीच्या युगात जॉब, घर, गाडी, पद मिळवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो आणि आयुष्य डोळ्यासमोरून सरवून जातं आणि शेवटी जगायचं राहूनच जातं. आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला तोंड देत माणूस इतका कणखर होतो की त्याच्या हळव्या मनाला तो विसरून जातो. कठीण, मजबूत होतो स्वतःसाठी. स्वतःच्या अंतरंगातील गोष्टी विसरून तो फक्त स्वीकारतो जबाबदारी. ती पूर्ण करण्याची ओढ प्रत्येक क्षणाला असते. आजही मी चालतोय फक्त एकाच विश्वासावर, होईल सगळं नीट, करू काहीतरी. हा आवाज बाहेर कोणालाही ऐकू जात नाही, पण माझ्या मनात रोज
आणि कायम ऐकू येतो. एकटं राहणं म्हणजे दुःखी होणं नाही. कधी कधी सगळ्यांपासून दूर राहून स्वतःसोबत वेळ घालवणं हे खऱ्या आनंदाचं गुपित असतं. लोक कितीही दुःख देत राहिले, परिस्थिती कितीही बदलत राहिली तरी आपला चेहरा हसरा ठेवावाच लागतो. कारण आपलं हसणं हीच आपली ताकद आहे आणि ही ताकद कोणाला तोडू द्यायची नाही. काही इच्छा पूर्ण होऊ शकल्या नाहीत, त्या तशाच मनाच्या कोपऱ्यात थांबून राहिल्या. कधी वाटलं की त्या पूर्ण झाल्या असत्या तर कदाचित आज मी वेगळा असतो. पण जसा वेळ सरकत गेला तसं समजायला लागलं की त्या अपूर्ण राहिल्या हेच कदाचित योग्य होतं. त्या अपूर्ण इच्छांनी मला थांबवलं नाही, चालायला शिकवलं, गमावणं शिकवलं आणि तरीही मजबूत राहणंही. त्या सगळ्या अपूर्णतेत मी काहीतरी गमावलं नक्कीच, पण त्यावेळी खूप काही मिळवले. धडे, धैर्य आणि स्वतःची खरी ओळख. शेवटी कळालं की अपूर्णताच जीवनाला एक पूर्णतेची खोली देते आणि त्या खोलीत मी स्वतःला सापडतो. क्षणभंगूर आयुष्य, पण तरीही आपण त्याच्या मोहात पडतो. स्वप्नभास आणि वास्तव ह्यात स्वप्नांना निवडतो. पण काय निवडायचं हे ठरवणारे नक्की आपणच असतो की अन्य कुणी. फुलाचं फुलणं जितकं स्वाभाविक तितकीच मनाला असणारी सुखाची ओढही. दुःखाची झालर नाही तर पूर्ण आयुष्य म्हणजे वेदना असणारे देखील सुखाची अपेक्षा ओराशी बाळगून आयुष्य नावाचं दान भरभरून जगून जगाचा निरोप घेतात. सुखाची ओढ श्वासा इतकी सच्ची आणि फसवी. कधी कुठे पूर्णत्वास येईल या अर्ध्यावरच हात अलगद सोडून निघून जाईल. काही शाश्वती नाही. आयुष्याचं काही ठरलेलं नसतं. आज जो श्वास आहे तीच खरी संपत्ती. माणसं आज सोबत असतात, उद्या त्या आठवणीच्या रूपात उरतात. कोण कधी दूर जाईल, कोण कधी हरवल याचा नेम नसतो. म्हणूनच जगायचं असेल तर हसून खेळून प्रेमाने जगावं. दुःख, राग, अहंकार साठवण्यात काहीच मिळत नाही. प्रत्येक क्षण मनापासून जगण्यात आयुष्याचं खरं सौंदर्य दडलेलं असतं. कारण शेवटी वेळ कुणासाठी थांबत नाही आणि एकदा निघून गेलेली माणसं परत येत नाहीत. उरतात त्या फक्त आठवणी. कुठेतरी शांत जागेमध्ये निवांत निसर्गाचा आनंद घ्यावा असं सगळ्यांना वाटतं. पण या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. आपल्या खांद्यावर असलेली जबाबदारी 1 मिनिटसुद्धा सुखाचा आनंद घेऊ देत नाही. खरंच जबाबदारीच्या ओझ्यानं आपण इतके दमलेलो असतो की आपल्याला सुखाचा संसार पण नको वाटतो. कुठेतरी निघून जावं असं नेहमी वाटतं. पण परिवाराचा विचार करून आपण आपले कर्तव्य पार पाडत असतो. सगळ्यांच्या गरजा पुरवत असतो. सगळा परिवार आनंदी कसा राहील या विचारात आयुष्य कधी निघून जातं ते आपल्याला कळत नाही. हा केवळ ट्रेक किंवा गोष्ट नाही, ही माणूस होण्याच्या प्रवासाची गोष्ट आहे. स्वतःशीच रोजचं एकट्याचं युद्ध असतं. हारलं तर स्वतःपाशीच, पण झुकणार नाही हे ठरलेलं असतं. कारण स्वप्न अजून बाकी आहेत आणि अजूनही मी जिवंत आहे त्या प्रत्येक स्वप्नासाठी आणि स्वतःसाठी.